नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, दिव्यांगांसाठी काम करणारी एखादी व्यक्ती असेल, संस्था असतील, संघटना असतील, पक्ष असतील, तर यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, आता तुकाराम मुंढे साहेब यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्या संस्था, व्यक्ती, संघटना, पक्ष दिव्यांगांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काम करतात, त्यांनी जर आता नियमांचं पालन जर केलं नाही आणि जर समजा नियमबाह्य जर काम केलं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार आहे. आणि या संदर्भात तुकाराम मुंढे साहेब यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो निर्णय नेमका कोणता, काय करावा लागणार आहे, तर या गोष्टीविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, दिव्यांग कल्याण संस्थांच्या कामकाजाला आता नवीन आधार निर्माण होणार आहे. आणि याविषयी बघा, दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटनांची नोंदणी, देखरेख व नूतनीकरणासाठी दिव्यांग कल्याण विभागाने कार्यप्रणाली अर्थात SOP निश्चित केलेली आहे. त्यामुळे राज्यातील संबंधित संस्थांच्या कामकाजात आता पारदर्शकता, जबाबदारी आणि एक समानता येणार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांचा कल्याण, आरोग्य, विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटना, संस्थांची आता या ठिकाणी बघा नोंदणी ही सक्तीची केलेली आहे. आणि याबाबत शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे साहेब यांनी शुक्रवारी जाहीर केलेला आहे. कोणत्याही व्यक्ती असेल अथवा संस्था असेल, संघटना असेल, दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणीशिवाय कार्य करू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. वैध नोंदणीशिवाय कार्यरत संस्था, संघटना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई केली जाणार, असं या ठिकाणी म्हटण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, ही जी नोंदणी केली जाणार आहे, ही नोंदणी 1 वर्षासाठी असणार आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नोंदणीसाठी अर्ज सादर करावा लागेल. तर जिल्हा स्तरावरील जी समिती असते ती छाननी करणार आणि समितीचा अहवाल मिळाल्यानंतर आयुक्त 30 दिवसाच्या आत निर्णय घेतील. प्रारंभी नोंदणी प्रमाणपत्र 1 वर्षासाठी दिलं जाईल. त्यानंतर नूतनीकरण आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, संस्थांना वार्षिक अहवाल आणि लेखा परीक्षण सादर करणे आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे. आणि जर समजा हे केलं नाही तर या ठिकाणी त्यांची जी नोंदणी आहे ही रद्द केली जाणार आहे. त्याचबरोबर इथं बघा, नियमभंग, निधीचा अपव्यय, सेवांतील त्रुटी, शोषणाच्या घटना आढळल्यास आयुक्तांना नोंदणी रद्द करण्याचा अधिकार असेल. नोंदणी नाकारणे किंवा रद्द करण्याविरुद्ध 30 दिवसाच्या आत अपर मुख्य सचिव दिव्यांग कल्याण विभागाकडे अपील करता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, ज्या संस्था असतील, व्यक्ती असेल, पक्ष असेल, संघटना असेल, ह्या दिव्यांगांसाठी काम करतात, तर त्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून एक SOP या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांची नोंदणी होणं खूप गरजेचं आहे. जर नोंदणी असेल तर तुम्हाला या दिव्यांगांसाठी काम करता येणार नाही. नोंदणी 1 वर्षाची असणार आहे. तर दिव्यांग कल्याण विभागाची ही नोंदणी तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे. आणि जर समजा तुम्ही नोंदणी न करता या ठिकाणी जर काम केलं तर दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या अधिनियमाखाली तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार, असा महत्त्वाचा निर्णय तुकाराम मुंढे साहेब यांनी घेतलेला आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व व्यक्ती, संघटना, संस्था, पक्ष ज्या दिव्यांगांसाठी काम करतात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.